सह्याद्रीच्या कुशीतील त्या प्राचीन पाऊलवाटा ज्यांनी इतिहास घडताना पाहिला आहे. हजारो वर्षांचा इतिहास अंगावर खेळवणारा, दर्या खोऱ्यातून वाट काढणारा हा आमचा राकट सह्याद्री. या घाटवाटा फक्त 2 गावांना जोडणारा नाही, तर त्या माणसांना निसर्गाशी आणि स्वतःच्या अस्तित्वाशी जोडतात. इथल्या प्रत्येक दगडावर मावळ्यांच्या शौर्याचे मोहर उमटलेले आहेत. फक्त या शांततेमध्ये मी, मन्नू आणि आमचे हरिभाऊ अशा आम्ही 3च लोक आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही शांतता पाहिजे असेल ना, तुम्ही अशा सह्याद्रीतल्या आडवरणावर असणाऱ्या घाटवाटांवर नक्की या. कारण की एक वेगळीच मजा, एक वेगळाच आनंद भेटतो मित्रांनो. हा आनंद तुम्ही इथं आल्यावरच तुम्हाला भेटेल, अनुभवता येईल. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण परत एकदा आलो आहे सह्याद्रीमध्ये भटकण्याकरता. आणि आज आपण सह्याद्रीमध्ये असणाऱ्या एका दुर्गम अशा वाटेवर जाणार आहे, म्हणजे कुटेदार. जी शिवकाळामध्ये वापरण्यात होणारी वाट होती. हा पूर्णपणे आपल्याला मागच्या साईडला पण आपला सह्याद्री पर्वत दिसतो आपल्याला. याच्यामधूनच एक वाट जाते, ती आहे कुटेदार. कुटेदारातून आपण वर चढून दुर्ग, नंतर ढाकोबा आणि खाली उतरता वेळे दर्याघाटातून आपण खाली उतरणार आहेत. अशी पूर्णपणे आजची आपली ही पायपीट आणि ह्या सह्याद्रीच्या डोंगररांगेमधली आजची भटकंती असणार आहे. 8 ते 7 तासाची पूर्णपणे अशी ही भटकंती आहे. तर चला तर मग निघूया भटकंतीला. आणि सह्याद्रीमधली ही जी खुटेदार वाट आहे ना, ती अशी सहसा कोणाला लवकर सापडणार नाही आणि पटकन ह्या वाटेने वरती जाता येणार नाही. त्याकरता आपल्यावर एक गाईड असणं खूप जरुरी आहे. आणि आपल्यावर आज आहेत हरिभाऊ. हे सह्याद्रीमधल्या जै, नाणेघाट ते भीमाशंकर ह्या रेंज ट्रेकच्या मध्ये जेवढ्याही इथल्या वाटा आहेत, म्हणजे ह्या सह्याद्रीमधल्या, ह्या त्यांना पूर्णपणे माहिती आहेत. कारण की ते इथले स्थानिक रहिवासी आहेत आणि लहानाचे मोठे ह्याच वाट्यांवर झालेले आहेत. तर आपण 10 ते 15 वाट्यात नाही तर पूर्ण. जर काही तुम्ही ह्या साईडला येत असाल भटकंती करण्याकरता, घोडेपणाची नाळ, ही खुटेदार किंवा नाणेघाट किंवा आहुपे घाट आणि अजून इथल्या मधल्या काही वाटा आहेत, तर तुम्हाला वरती गेल्यावर मी सांगेल. तर काही तुम्हाला यायचं असेल ना, तर यांचा इथं नंबर देईल, त्यांना कॉन्टॅक्ट करूनच या. कारण की ह्या ज्या वाटा आहेत त्या दुसऱ्या कोणाला पटकन भेटणार नाही. इथल्या स्थानिक गाईडलाच त्या पूर्णपणे माहिती आहेत. आणि इथे कुठे पाणी आहे किंवा कसं आपल्या वरती जायचं आहे, ह्या पूर्णपणे माहिती यांच्याकडे आपल्याला भेटेल. तर कधी येत असाल तुम्ही, त्यांना फोन करून तुम्ही एकदा नक्की या. आता आपण खुटेदार चढण्याकरता सुरुवात करतो आहे. आणि खाली जे बेस विलेज आहे ना, ते सोनाळे गाव आहे आणि भेरेवाडी आहे. आणि खाली एक पाण्याची टाकी आहे. त्या पाण्या टाकीतून थोडं पुढे आलं आपल्याला एक पहिला हा गेट लागतो. तुम्हाला रस्ता याकरता सांगतो आहे का कसं जायचं आहे, पण तुमच्याबरोबर एक वाटाडा पाहिजेच, हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःहून एकटे इकडे येत जाऊ नका. वन विभागाचा गेट आहे. ह्या गेटच्या आतमध्ये आल्यावर पूर्णपणे अशी ही डोंगराची चढाई आहे, पूर्णपणे अशी. आणि पूर्णपणे समोर दिसतो सह्याद्री, हा वरती चढून जायचा आपल्याला. आजची ट्रेकिंगची सुरुवात आहे ना, सकाळी बरोबर 7 वाजता केली आहे, ऊन पडण्याच्या आधी. तुम्ही बघाल ना, सूर्यदेवाने अजून दर्शन नाही दिले. हा पूर्णपणे खडा डोंगर चढून जायचं पूर्ण वरती. आणि तेवढं आत्ताच दम लागायला सुरुवात झाली आहे, कारण की हळूहळू वरती डोंगर चढत जायला सुरुवात झाली आहे. आणि तुम्ही बघाल ना, इथं पूर्ण असं घनदाट जंगल आहे, पण पानं सुकली आहेत आणि सगळी खाली गळून पडलेत, त्यामुळे एवढं घनदाट वाटत नाही आहे. पण तुम्ही कधी पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये जर यायला नाही ते, तर एकदम वेगळंच वातावरण असेल आणि वेगळाच गारवा असेल इथे. आणि छोटे छोटेसे आपले वडे पण बघा इथे, तुम्ही आले पावसात तुम्हाला ते बघायला भेटतील. भारी वातावरण आहे का. फेब्रुवारीचा महिना आहे, स्टार्टिंग फेब्रुवारीची, पण गरम होत नाही जास्त आणि एकदम थंड असं वाटते, कारण की सूर्य अजून खायला नाही आला आहे. आणि सह्याद्री बोललं अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो.
हे बघा वाटेत जाताना आपल्याला खूप ठिकाणी असे पाण्याचे छोटे छोटे वडे पण बघायला भेटते बघा. हे पाणी आढळून ठेवलं आहे कारण की इथल्या गावातल्या लोकांच्या गाया इथपर्यंत येतात वरपर्यंत, तर त्यांना पिण्याकरता वगैरे पाण्याचा उपयोग होतो. कधी तुम्ही इथं आले ना तर हे पाणी वगैरे तुम्ही खराब वगैरे करू नका. हे बघा आपण तिकडनं आलेलो, दिसते माझं गाव, त्या खालून आलो आहे. तर हळूहळू डोंगर चढायला वरती सुरुवात झाली. हरिभाऊ आपल्या पुढे चढलेत आणि आपल्याबरोबर एक नवीन मित्र आहे. नवीन म्हणजे जुना आहे, आपल्यावर भटकंती करायला असतोच, पण आज सह्याद्रीमधली अशी ह्या घाटवाट्यांची भटकंती करणारा नवीन मित्र आहे. तो हे म्हणून तुम्हाला त्यांची पुढे गेले की त्याची ओळख करून देतो तुम्हाला. आपल्याबरोबर आपला नवीन मित्र आहे. नवीन म्हणजे तसा जुनाच आहे, आपल्याबरोबर भटकंती करायला नेहमी असतो. पण ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये घाटवाट्यांची भटकंती करण्याकरता आज आपल्याबरोबर तो पहिल्यांदा आला आहे. म्हणून काय कैसे लग रहा है? मजा आ रहा मस्त हाँ मस्त मजा कैसा आ है? रहा बस सुबह में ट्रैक चालू किया हमने 7:30 हाँ बजे. त्याला पण जरा मजा वाटते. फर्स्ट टाईम आहे. याच्या आधी आला आहे तो किल्ल्यांवर, पण सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये आणि अशा एकदम खड्या पहाडीचा चढाई तो आज पहिल्यांदा करणार आहे माझ्याबरोबर. चला बघू कसा अनुभव आहे, शेवटी त्याला पण विचारू आपण. आता खरी जंगलाची आणि खडी चढाई चालू झाली आहे घाटाची. ती बघायला एकदम घनदाट जंगल आहे आणि एकदम झाडे पण एवढी छोटी आहेत ना, वाकून वाकून जावं लागते. पूर्ण करवंदाची, आंब्याची, कुठे कुठे परत मध्ये मध्ये रिठ्याची पण झाडं तिथे. वेगवेगळ्या प्रकारची औषधी झाडे आपल्याला ह्या जंगलात बघायला भेटतील. आणि तुम्ही रस्ता बघाल ना खाली, नवीन माणसाला समजणारच नाही. त्याकरता इथे यायचं असेल अशा अनोळखी जागेंवर, अनोळखी घाटवाटेंवर तुम्हाला ट्रेक गाईड असणे खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. हा बघा ना जंगल, बघा ना वरती. ऊन पडलं तरी उन्हाची सूर्यकिरण आतमध्ये येणार नाही, एवढं घनदाट जंगल आहे. मागवून बघा, पुढे तुम्हाला दाखवतो भाई. बघा ह्या वेली बघा थोडं मोठमोठ्या आहेत आणि घाम निघायला सुरुवात झाली आता. हे बघा चांगलंच घाम निघायला सुरुवात झाली. हे बघा रस्त्यात जातात आपल्याला एक झाड बघायला भेटतं. तुम्ही बघा ना त्याची साल आता निघायला सुरुवात झाली. हे बघा सगळीकडे बघा ना तुम्ही, हे बघा साल त्याची निघते, म्हणजे हा त्याची आता अंगावरची काच सोडतो. म्हणजे तर ह्या झाडाला कळम असं झाड बोलतात. पण ह्या झाडाचा वापर आहे ना लोक चुलीकरताही करत नाही, म्हणजे जाळण्याकरताही करत नाही. त्याला देवाचं झाड मानतात ना, याला देवाचं झाड म्हणून याला मानलं जातं. असं तुम्ही जंगलामध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा नवीन नवीन गोष्टी ऐकायला भेटतील, शिकायला भेटतील. त्याकरता असे जंगलातले ट्रेक आणि असं जंगलातली भटकंती आपण केली पाहिजे. अजून खूप काही अशा गोष्टी आपल्याला पुढे जाऊन ऐकायला भेटतील ह्या हरिभाऊंकडे. चला थोडंसं चढवणीचा भाग लागला आहे, थकल्यासारखं होते, पण आपल्याला पूर्णपणे ही शिवकायातली घाटवाट चढायची आहे आणि दुसऱ्या साईडने खाली पण उतरायची आहे. तर थकायचं नाही, महाराजांचं नाव घ्यायचं आणि चलत राहायचं. आता चढून पाऊण तास झालं आहे, म्हणजे बरोबर 40 मिनटं झाली चढून. हा पूर्णपणे जंगल बघताय खाली, हा पूर्णपणे तुडवत वरती आलो आहे. तिकडे एक पाण्याची टाकी दिसते बघा समोर, तुम्हाला कॅमेऱ्याने दिसत नसेल, इथून दिसते बरोबर. पाण्याच्या टाकीच्या खालच्या साईडला ती वन विभागाची हे म्हणजे चौकी आहे, तिथं आपली गाडी पार्किंग केली आहे. आणि अजून 1 ते 1.5 तासाची चढाई बाकी आहे. आत्ताशी हा पहिला डबा पार झाला आहे. बघाल ना, तर अशी सह्याद्री भटकंती करण्याकरता खूप मजा येते, पण थोडीशी मेहनत घ्यावी लागते. हा रस्ता बघायला खालून येताना एकदम घसरणीचा रस्ता आहे, एकदम हळूहळू चढत आलो मी. हे बघा रस्त्यामध्ये चालता चालता अजून एक झाड भेटले आपल्या हरिभाऊ, त्याची एक माहिती सांगतील. कुठले झाड आहे हरिभाऊ? हे चिल्लार झाड आहे का? याची साल काढून काय करतात, मासे मारण्याकरता उपयोग होतो. म्हणजे इकडची जी गावातली लोक आहेत, हा हे बघा हे बारीकपणाचं झाड आहे, असं याला चिल्लार बोलतात. ह्या झाडाची साल आहे ना काढली ना, हे बघा ह्या साल काढली, साल
म्हणजे कुटायची दगडाने हा दगडांनी आणि पाण्यात टाकली का मासे म्हणजे त्याला जवळ येतात का मरतात? नाही जवळ येतात आणि थोडं लुंडावतात मग हा म्हणजे त्याला थोडीशी बेशुद्ध होतात म्हणजे मासे जवळ आल्यावर. हा. मस्त झाड आहे ना हे बघा, म्हणजे एकदम नैसर्गिकरित्या म्हणजे तुम्ही इथली मासेमारी करू शकता असं यांनी पद्धत सांगितली. आजकाल कसे औषध वगैरे टाकून किंवा काही विष टाकतात त्याने मासे मारतात, पण यांनी एकदम नैसर्गिक पद्धत सांगितली. ते म्हणजे जास्त म्हणजे माणसाला याच्याने का हानी होत नाही, नाही म्हणजे माणसाला काहीच प्रॉब्लेम होत नाही. फक्त मासे थोड्या उशिरासाठी बेशुद्ध पडतात आणि मासे जवळून बेशुद्ध पडतात. असं एक नवीन आपल्याला झाड आपल्याला बघायला भेटलेलं का चिलार. चिल्ला चिल्लार झाड याची साल काढून पाण्यामध्ये टाकायची. चला आता पुढे जाऊया, अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अशा ह्या जंगलात आल्यावर बघायला भेटतील. तुम्ही बघाल ना पूर्णपणे ह्या जंगलामध्ये म्हणजे ह्या पूर्णपणे वाटेवर खुटेदारच्या पूर्ण पानं पडलेली बघायला भेटतील. कारण की हिवाळा महिना संपत चालला आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. त्याकरता ही पानं आता खडाला सुरुवात झाली आहे आणि झाडांना नवीन अशी पालवी फुटते परत. आणि पूर्णपणे रस्ता आहे ना ह्या पानांनी पूर्णपणे झाकून गेला आहे. आणि चालताना जो आवाज येतो ना कर 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 एक वेगळीच त्याची कानाला एक आवाज येतो, मग एकदम भारी वाटतं. पण थोडी भीती पण वाटते त्या पानांनी, कारण की काय बाजून काय असं गेलं वळवळत काय दगड म्हणा किंवा आपल्या याच्यानी कुठली फांदी हल्ली तरी थोडी भीती वाटते. कारण की जंगल आहे आणि या जंगलाला आपण थोडंफार घाबरलं पाहिजेच. तर पूर्णपणे जंगलामध्ये आल्यावर जंगलाचे काही नियम असतात, त्या नियमाप्रमाणेच आपण वागलो पाहिजे. तुम्ही बघाल आम्ही बघा फुल हाताचे स्लीव्स कपडे वगैरे घालवले, एकदम रीपवाले शूज, डोक्यावर टोपी वगैरे आम्ही सगळे घालवले बघा. कारण की जंगलामध्ये येत्या वेळेस काही छोटे छोटे पाखरू किडे खास कुठलीची झाडं असतात ते आपल्या अंगाला कुठे लागू नये आणि त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम होऊ नये त्या कारणाकरता आपण पूर्णपणे कपडे घालून यावे. थोडा दम लागला आहे बोलता आणि बोलता व्हिडिओ बनवतो आहे. ही पूर्णपणे जंगलातली येताना काळजी आहे आणि इथल्याच कुठल्याच झाडाला किंवा काही आरडाओरडा करत किंवा कुठली मोठमोठी गाणी लावून अशा ह्या जंगलातल्या भटकंती तुम्ही करत जाऊ नका. या शांत या झाडाचा निसर्गाचा जंगलाचा आनंद घ्या. बा पक्षी परवटे बघा, शांतता असते ना, सगळ्या पक्ष्यांचे वगैरे आवाज घ्या कानात. वर घाट चढता अजून एक झाड भेटले आपल्याला, याला कोशिम असं झाड बोलतात ना. हा पोषण एकदम मजबूत झाड आहे, सागापेक्षा मजबूत नाही याचं लाकूड. हा सागापेक्षा या झाडाचं लाकूड मजबूत आहे, म्हणजे पाण्यामध्ये लवकर सडत नाही किंवा लवकर झिजतही नाही. असं एक कोशिमचं झाड आहे. आता खूप सारी म्हणजे अशी झाडं ती कोशिंबाची. याचा उपयोग कुठं जास्त होतो आपल्याला? नांगरासाठी. म्हणजे हां ते जे नांगर असतो ना का, आता तर ट्रॅक्टर वगैरे आलेत ते पूर्ण लोखंडाचे, पण पहिले जे नांगर वापरायचे पूर्वी त्या नांगरासाठी ह्या झाडाचा वापर करायचे. म्हणजे पाण्यामध्ये लवकर झीज पण व्हायची नाही आणि सडायचं पण नाही. आणि सागापेक्षा एकदम मजबूत झाड आहे, म्हणजे सागापेक्षाही मजबूत झाड आहे कोशिम. हे जास्त आपल्या खाली कुठे बघायला भेटतं, डोंगरा बघत असतं ना, डोंगरातच राहतात ते, खाली नाही राहत. हां म्हणजे हे झाड तुम्ही बघाल ना असं डोंगराच्या साईडलाच येतं, म्हणजे असे खालती पठारावर नाही. सागाई झाडं कशी आपल्या खालती आपण बघू शकतो, पण असे एक कोशिमचं झाड आहे. तुम्ही बघाल ना एकदम झाड मोठं झाड एकदम, आणि एकदम जुनं झाड आहे हे. छोटी मोठी जे आजूबाजू झाड आहेत इकडे, पण हे झाड सगळ्यात जुने आहे. आणि बाजूला बघाल ना इथे माडाचं झाड आहे बघा, माडाचं. एवढ्या जंगलामध्ये हे एकच झाड आहे. आहेत म्हणजे झाडं पण लांब झाड आहेत, हे एकच झाड आहे माडाचं. अशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची अशा घाटवाटेमध्ये आपल्याला झाडं बघायला भेटत आहेत. खुटेदारची मेन वाट चढण्याकरता आम्ही सुरुवात केली, म्हणजे हा खडा असा पूर्णपणे सह्याद्री हा चढायला सुरुवात केली. म्हणजे तो दिसतोय खुटा लावलेला, हे बघा म्हणजे लाकूड लावले. असे प्रत्येक ठिकाणी आपले खुटे असे काही ठिकाणी बघायला भेटतात, म्हणजे खुंटे रोवलेले आहेत आणि खुंट्यांना आधार किंवा यांना पकडून आपल्या वर चढायचे. आणि काही ठिकाणी आपल्या कातळात कोरलेल्या पायऱ्याही बघायला भेटतात. म्हणून या वाटेला ना खुटेदार अशी वाट म्हणतात. एकदम रोमांचक आणि चित्तथरारक अशी खुटेदाराची वाट आहे. एवढी पण रिस्की नाही आहे,
एकदम सिंपल साधी वाटे, फक्त काळजीपूर्वक वर चढा, बरोबर वर चढल्या जाईल. मित्रांनो, खुटेदार चढायला घेतलाय. एकदम रोमांचक आणि चित्तथरक असा ही खुटेदारची वाट आहे. तुम्ही बघाल ना, थोडीशी रिस्की आहे, पण जर तुम्ही काळजीपूर्वक चढले तर तुम्हाला इथे रिस्की काहीच वाटणार नाही. फक्त जेही आपल्यावर गाईड आलेत ते आपल्याला सांगतायत, तर त्याप्रमाणे आपण वर चढायचं. चढावं जाते. बघा, तुम्ही अंदाज लावू शकता आम्ही कितीवर आलो आहे. खालची गावं आहेत ना, एकदम बारीक बारीक दिसत आहेत आणि खाली पूर्ण धुकं आहेत, त्यामुळे नीट खालचं आपल्याला बघायला भेटत नाही. आता आपलं थोडंसंच बाकी आहे. हे बघा वरती बघा, आपला सह्याद्री दिसतोय, वरचं टोक दिसतोय आपल्याला वरती. एक अर्धा ते पाऊण तासचा थोडा आपला ट्रेक बाकी. अशा डोंगराच्या कपारीतून साईडने आपल्या वर जायचं आहे. तुम्ही खालून बघाल ना, तुम्हाला हा डोंगर असा एकदम खडा वाटेल, पण जेव्हा तुम्ही जवळ याल ना ह्या सह्याद्रीच्या, तेव्हा तुम्हाला याचं विशाल रूप आणि याची सुंदरता तुम्हाला बघायला भेटेल. त्याकरता सह्याद्रीत भटकणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला मी सारखं का सांगतो माहिती आहे का? कारण की जेव्हा तुम्ही या सह्याद्रीमध्ये भटकाल तेव्हा याचं रांगडं रूप, याची कणखरता तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा, आपल्याला काय काय ठिकाणी अशा दगडात कोरलेल्या पायऱ्या बघायला भेटतात. बघा, छोटे छोटे आहेत, पण त्या थोड्या काळाच्या ओघामध्ये थोड्याशा त्यांची झीज झाली आहे, त्यामुळे नीट बघायला भेटत नाही. आपल्या खाली आपण चढलो ना, तिकडे पण होत्या, पण तिकडे थोडंसं जास्त स्टीप होतं, म्हणजे जास्त व्हिडिओ काढली नाही. इथे बघा आपल्या पूर्णपणे अशा वरपर्यंत जायपर्यंत पायऱ्या आहेत. तुम्ही हा कुटेदार ही जी घाटवाट बघाल ना, एकदम अशी खतरनाक पण म्हणता येणार नाही आणि एकदम सोपी पण म्हणता येणार नाही. ज्यांना ट्रेकचा अनुभव आहे ना, त्या लोकांनीच ह्या खुटेदार ट्रेक करता या थोडासा अनुभव होता, पण एवढा पण नाही आहे, त्यामुळे थोडंसं हा स्लो आहे. पण ज्यांना कोणी येत असेल ना इकडे, अनुभवी लोकांनी इकडे या, मी तुम्हाला हा ट्रेक करण्याकरता सोपा जाईल. बघा, पूर्ण अशा दगडामध्ये पूर्ण पायऱ्या खोरल्यात. बघा, काही ठिकाणी थोड्यांची झीज झाली, काही ठिकाणी आहेत चांगल्या. अशा पूर्णपणे ह्या डोंगराला वळसा मारून आपल्या वर जायचं आहे. तुम्ही ते बघाल ना, एक साईडला पूर्ण दरी आहे आणि एक साईडला पूर्ण कातळ आहे आणि याच्यामधून जाणारी पूर्णपणे अशी ही वाट आहे. बघा बरं, डोंगराच्या बाजूबाजूने आलो आहे. अजून पण थोडं हळूहळू चाललो आहे, थोडासा भाग बाकी. आलो वरती आलो एकदम. तुम्ही खाली बघाल ना, हे बघा पूर्णपणे असा दरी आहे आणि सुंदर असा व्ह्यू इथं बघायला भेटतो आहे. पण कधी अशा जागेत येत असाल तुम्ही, एक हात इथे लावूनच साईडला पकडून पुढे पुढे चालत राहा. रिक्स घ्यायची नाही अशा ठिकाणी आणि मस्ती तर अजिबात करायची नाही. झाला सगळ्यात लास्टचा पॅच आहे. हे बघा, वरती येऊन पोचलो आहे. एकदम खालच्या साईडने आलो होतो, एकदम मागून, आणि ह्या पूर्ण डोंगराच्या साईडने आलो आहे. आता लास्टचा पॅच वर चढायचा आहे. हां मित्रांनो, 4 ते 5 तास पूर्णपणे हा डोंगराचा पॅच पूर्ण वर चढवलं आहे. तुम्ही बघाल तिकडनं दिसते बघा, अजून पाणी टाकी, त्या साईडला खाली पाणी टाकी आहे, ती पूर्ण पाणी टाकी वर, तिथूनपासून तर ह्या पूर्ण डोंगरातून असं वाट काढत असा डोंगराच्या साईडने पण इथपर्यंत येऊन पोचले. अशी काही भटकंती केली, अशी काही सह्याद्रीतली कुठली घाटवाट केली ना, आणि भीती आहे ना, भीती इथं आल्यावर मरते. तुम्ही खालून बघाल ना, तुम्हाला एकदम खडा असा डोंगर बघायला भेटेल, पण जेव्हा तुम्ही वर चढाल ना आणि वरती ट्रेकिंग करताना त्याची मजा असते, ती वेगळीच असते काहीतरी. चला, आता लास्टचा पॅच बाकी आहे, तो पहिले कवर करूया आणि मग पुढे जाऊया. त्याची वाट ती चढून आले पूर्णपणे दुर्गाच्या इथे, म्हणजे पुढे गेल्यावर दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि हा पूर्णपणे असा जंगल भाग आहे आणि ह्या साईडला पूर्णपणे जुन्नर तालुका आहे. पहिले इथं मंदिर आहे दुर्गादेवीचं, तिकडे जाऊया, पाया पडूया. खालच्या साईडने नंतर मग ढाकोबाला ना, परत खालच्या साईडने असतात ढाकोबाला जाऊया.
मित्रांनो एवढं भारी वाटते ना, कारण की 3 ते 4 तास ही चढाई करून वर आलो त्याकरता. एक वेगळाच आनंद आहे, वेगळंच सुख, एक वेगळीच ऊर्जा अंगात निर्माण झाली आहे. चला आता पुढे जाऊ दुर्गला. हे बघा दुर्गादेवी मंदिराकडे जात्या वेळेस मस्त असा तलाव बघायला भेटतो. आणि अशी मोठी अशी एकदम विहीर आहे. पण विहिरीच्या आतमधून पाणी काढण्याकरता लांबणा वगैरे नाही आहे. तर आपले हरिभाऊ आहेत खाली उतरले बघा पाणी काढण्याकरता. इथेच साईडला बसून थोडंसं भाकर वगैरे खाऊया आणि मग पुढे ढाकोबागड आणि दुर्गादेवीच्या मंदिराकडे जाऊया. चला तर थोडंसं पाणी काढूया. असं जेवण करण्याकरता बसलो आहे. 1 वाजला आहे बरोबर. खूप उशीर झाला आहे आणि भूक पण खूप लागली होती. पुढे आता जायचं मंदिराकडे पाया पडण्याकरता. समोर विहीर आहे, पाणी बिणी भरून घेतलेत, बाटल्या वगैरे सगळ्या फुल केल्यात, भाजी आणि भाकरी आणल्यात. तर खातो आणि नंतर दुर्गादेवी मंदिराकडे दर्शनाकरता निघतो. हे बघा मस्तपैकी जेवण वगैरे करून आता आले दुर्गादेवीच्या मंदिराकडे. मस्त असा झाडांच्या मधून जाणारा रस्ता आहे. एकदम थंडगार आणि एकदम शांत असं वातावरण येते. चल जाऊ देवीचं दर्शन घेऊया आणि पुढे निघूया. हे बघा आता बरोबर दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये आलो आहे. तुम्ही मंदिर बघाल ना, हे आता सध्या बांधण्यामध्ये आले आणि पूर्णपणे असं जुनं असं हे दुर्गादेवीचं मंदिर आहे. एकदम प्रसन्न करणारं असं देवीचं रूप आहे मित्रांनो. चला तर देवीचं दर्शन घेऊया. दुर्गावरून ढाकोबाकडे जाता वेळेस हे बघा असं मस्तपैकी पाण्याचे झरे लागले. म्हणजे पाण्याचा झरा आहे, पाऊस पण नाही, फेब्रुवारी महिना आहे, तिकडे पाण्याचे आपल्याला झरे बघायला भेटतात ती डोंगरामध्ये. आणि थोडं तोंड वगैरे धुतले, कारण की दुर्गापासून ढाकोबा हा 1 तासाचा पूर्णपणे चालायचं आहे. हा पूर्ण हे जंगल आहे ना, हे तुडवत वर जायचं आहे ढाकोबाला. बघा तिकडे समोर ढाकोबा दिसतोय का, तिकडे. तिकडून परत खाली उतरून दर्या घाट येतो, उतरून खाली आपल्याला जायचं आपल्या गाडीपर्यंत. आजचा जो ह्या भटकंती आहे म्हणजे हा रेंज ट्रेक आहे ना, तो खतरनाक आहे. सकाळपासून चालतो आहे. आता बरोबर 3 वाजायला आलेत तरी अजून थांबलो नाही. जेवलो आणि लगेच निघलो. म्हणजे दादा गेलेत पुढे, हा एक थांबला आहे, तोंड धुतो थोडंसं अजून, मग निघतो पुढे. मित्रांनो हालत पूर्णपणे टाईट आहे आणि पक्का थकलो आहे. कारण की दुर्गापासून ढाकोबा हा 1 ते 1.5 तासाचा पूर्णपणे चालायचं आहे. डोंगर आहेत, 2 डोंगर चढून उतरायचे आहेत, परत चढायचे आहेत. हे बघा आता हा एक डोंगर चढतो आहे. पण चढण्याआधी ना इथे एक झाड दिसलं आहे, तुम्हाला दाखवतो बघा. याला वानर लिंब असं बोलतात. वानर लिंब म्हणजे लिंबाचं झाड आहे. याला बारकी बारकी लिंब मारलेत बघा. हे बघा हे दिसतंय का, मला जवळ दाखवतो बघा. हे बघा याला बारकी बारकी लिंब मारलेत बघा. जर तुम्ही ह्या पानांचा वास वगैरे घेतला ना, तर ना ह्या पानांचा वगैरे तुम्ही वास वगैरे घेतला ना असा चुरगळून, तर आपला ट्रेक असतो ना, ट्रेक करता वेळी जो आपला थकवा लागतो ना, तो अर्धा 1 तास थकवा आपल्याला लागणार नाही. कारण की ह्या पानांमुळे आपली पूर्ण बॉडी रिफ्रेश होते, ह्या वासामुळं. असं एकदम औषधी हे झाड आहे. आणि याला वानर लिंबू का बोलतात माहिती का, हिचे बारकी बारकी लिंबारकीची फळ आहेत, असे मोठे होतात. पण याच्यावर माकडं जास्त असतात या झाडावर, हे लिंब खातात, म्हणून ह्या झाडाला वानर लिंब असं बोलतात. आणि मस्त आहे बघा तुम्ही, हे तो वास घ्याल ना असं एकदम बॉडी फ्रेश होईल. पुढं मी थोडंसं बरोबर घेणार आहे कारण की फुल थकलो आहे. आणि हेच आता जो दर्याघाट खाली उतरायचं आहे ना, ते उतरण्याकरता मदत करणार आहे. हे झाड मगापासून मी शोधत होतो, तर हरिभाऊनी आता आम्हाला दाखवले ते हे झाड आहे. बघा त्या मागच्या जंगलातून बाहेर पडलो आणि बरोबर जे ढाकोबाचं मंदिर आहे तिथे येऊन पोचलो आहे. आणि तुम्ही बघाल ना 2 ते 3 डोंगर वर चढून इकडे यावं लागतं. म्हणजे जसं तुम्ही खुटेदारून चढताना किंवा तुम्ही दुर्गाला जाता तिकडनं 2 ते 3 डोंगर आहेत. म्हणजे 1 ते 1.5 तासाची पूर्णपणे परत पायपीट करून आपण ढाकोबाच्या मंदिरापर्यंत बसतो. तुम्ही बघाल पूर्णपणे असा
माळरान आहे ह्या साईडला, आणि ह्या साईडला पूर्ण आपली सह्याद्री डोंगर रांग आहे. ह्या साईडला पूर्णपणे आपली सह्याद्रीची डोंगर रांग आहे. चला तर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊया. हर हर महादेव. ढाकोबाच्या मंदिरातून निघालोय खाली उतरण्याकरता, म्हणजे आपल्या दर्या घाटकड जाण्याकरता. ह्या साईडला मधल्या साईडला तो डोंगर तिकडे आहे, इथून म्हणजे अर्धा एक तास अजून चालायचं आहे. मग तो दर्या घाट उतरण्यास सुरुवात करायची. 4 वाजलेत. 4:30ला मला वाटतं तुम्ही 4:30 वाजता बरोबर तो घाट उतरण्याकरता आम्ही सुरुवात करू. 6 वाजेपर्यंत जिकडनं आपण आलो आहे ज्या सिंगापूर गावातून त्या गावामध्ये आपण पोचू. चला आता डायरेक्ट आता भेटूया दर्या घाटचा जो एंट्री पॉईंट आहे तिकडे. हे बघा आता दर्या घाटाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या आधी इथे ढाकोबाचं आपलं देवस्थान आहे. ते पाया पडून दर्याघाट उतरण्याकरता सुरुवात करायची आहे. थोडा अंधार झाला आहे, त्याकरता लवकर घाट खाली उतरणार आहे. थोडीशी व्हिडिओ थोडा छोटी होईल, कारण की उतरत्या वेळेची जरा छोटं दाखवेल, कारण की पटापट आपल्याला उतरायचं आहे त्याकरता. आणि तुम्ही बघाल 2 दऱ्यांच्या मधून हा घाट जातो आहे. हे बघा दोन्ही साईडला दऱ्या आहेत, म्हणजे हा एक डोंगर सह्याद्रीचा, हा एक डोंगर, आणि याच्यामधून ही पूर्ण उतरणारी अशी ही वाट आहे. आणि ह्या साईडला पूर्णपणे ठाणे जिल्हा, आणि ह्या साईडला पूर्णपणे मागे पुणे जिल्हा, असे दोन्ही साईडची जिल्ह्यांची ही मध्ये पूर्णपणे बाउंड्री आहे. आणि एकदम सुंदर असा हा दर्याघाट आहे. चला आता थोडं पाणी पितो आणि दर्याघाट उतरण्याकरता सुरुवात करतो. हा बघा दर्याघाट उतरायला घेतला आहे. तुम्ही बघाल ना सगळ्या ठिकाणी तर दगडी पडलेलं बघायला भेटतात, आणि 2 डोंगरांच्या पण खाली उतरायचं आहे. ते कधी आले ना तुम्ही, एकदम सिनिक, एकदम भारी असा इथला व्ह्यू आहे. पूर्ण असं खाली उतरून जायचं, जास्त नाही 1 तासामध्ये आपण खाली उतरू, नंतर पूर्ण सपाटीत चालत जाऊन पुढच्या त्या सिंगापूर गावामध्ये आपल्याला डायरेक्ट जायचं आहे. चलता रे. हे खालचं तुम्ही जंगल बघाल ना, एवढं खतरनाक आणि एवढं भयानक वाटते ना. आणि हे झाड उंबराचं, आणि पूर्ण असं खाली उतरत जायचं आहे. आणि त्यामुळे पूर्ण कारवी आलेत, अजून सुकली नाही ती कारवी, थोडीफार हिरवी आहेत, ती सुकतील थोडे दिवसात, कारण की इथे ना ऊन जास्त नसेल लागत, त्यामुळे ही कारवी जास्त हिरवीगार आहेत. आणि तुम्ही तर बघाल ना आवाज घुमतोय, ओय रिटर्न आवाज पण होतो, पण वरडलो ना परत आवाज येतोय. मस्त जागा, एकदम शांतता आहे. आणि फक्त या शांततेमध्ये मी, मन्नू आणि आमचे हरिभाऊ अशा आम्ही 3हीच लोक आहेत. जर मित्रांनो तुम्हाला ही शांतता पाहिजे असेल ना, तुम्ही अशा सह्याद्रीतल्या आडवरणावर असणाऱ्या घाटवाटांवर नक्की या, कारण की एक वेगळीच मजा, एक वेगळाच आनंद भेटतो मित्रांनो. हा आनंद तुम्ही इथं आल्यावरच तुम्हाला भेटेल, अनुभवता येईल. थोडीशी मेहनत आहे इथे यायची, थोडंसं अंगाची दगदग आहे, पण जी मजा आहे केल्यानंतर ती एक वेगळीच आनंद, एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला निर्माण करून देईल, लक्षात ठेवा. चलते ना. हे बघा मित्रांनो, पूर्णपणे ही दर्याघाटची ही जी घळ आहे ना मागची, ही पूर्णपणे उतरून आलो आहे. आता इथून पूर्णपणे सपाट भाग आहे. तर आमची ही पूर्णपणे घाटवाटेंची भटकंती झाली आहे. थोडीशी आज कठीण होती, कारण की सकाळपासून चालतो आहे. आता बरोबर 6 वाजलेत. एवढ्या उशीर चालतो ना, आमच्यात सगळ्यांचे पाय वाट लागलेत. हे फिट आहेत, पण आम्ही दोघं जाम थकलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर ह्या घाटवाटेंची भटकंती करायची असेल ना, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
कारण की यांना हे पूर्णपणे असे डोंगरातले हे बघा पूर्ण खतरनाक असं जंगल आहे. इथले सगळे रस्ते यांना माहिती आहेत, कसं यायचं, काय जायचं, कुठल्या डॅमाला यायचं, कधी यायचं. येण्याआधी यांना फोन एकदा तुम्ही नक्की करा. आणि जर तुम्हाला आपली ही घाटवाट्याची व्हिडिओ जर आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, कारण की अशाच घाटवाट्यांच्या, किल्ल्यांच्या, ऐतिहासिक स्थळांच्या, मंदिरांच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो, परत व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओ मिळतो. मग तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.